चिमुकल्या जीवांवर अक्षय शिंदे अत्याचार करतो। आपटे बंधूंच्या शाळेमध्ये त्याला आपटे मिळतं आणि शुभदा शितोळे सारखी नालायक देशद्रोही काम चुकार पीआय 12-12 तास गुन्हा दाखल करून घेत नाही। तर अशा पोलीस प्रशासनाची आम्हाला लाज वाटते। आज शुभदा शितोळेच फक्त दोषी नाही, प्रत्येक पोलीस स्टेशनचा पीआय हा देशद्रोही वाटतो आम्हाला, कारण तो कोणालाच न्याय देत नाही। तो राजकीय हस्तक्षेपाचा बळी पडतो। थर्ड क्लास असा पडलेला नगरसेवक, निवडून आलेला नगरसेवक, सरपंच असो ग्रामसेवक, सरपंच असो ग्रामसभेचा सदस्य असो, सगळ्यांच्या पुढे शेपटी आलो पीआय, हे PIAS आहे। अरे आम्हाला तुमची लाज वाटते। आणि या शुभदा शितोळेनी सुद्धा या चिमुकल्या जीवांच्या आईवडिलांना 12 तास त्या बदलापूरच्या पोलीस स्टेशनला तिष्ठ ठेवलं, वाट पाहायला लावली। तिच्या अंगावर जे आम्ही महावस्त्र दिलेलं होतं, हे खाकी महावस्त्र जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही तिला दिलेलं होतं, त्याचा आम्ही तिला पगार मोजतो लाखांमध्ये, तरी शुभदा शितोळेला लाज वाटली नाही। लाज वाटते, लाज वाटते, आम्हाला तुमची लाज वाटते। या शुभदा शितोळ्यासारख्याच प्रत्येक पोलीस स्टेशनचे पीआय फक्त 4-5% अपवाद सोडा, 95% पीआय शेण खातात, देशद्रोह करतात, जनतेला न्याय देत नाही। ते कोणाच्या हातचे बावले होतात माहिती का तुम्हाला? ग्रामसभेचे सदस्य, सरपंच, पंचायत समितींचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरसेवक, नगरपालिकांचे नगरसेवक, महापालिकांचे नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री यांचे ते हातचे बावले होतात। आणि सगळ्या पोलीस स्टेशनांमध्ये हस्तक्षेप चालतो या सगळ्या नराधमांचा, आणि त्याच्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशन खिळखिळं झालंय। पण एक माईचा लाल खाकी महावस्त्र घालून या हिजड्यांच्या फौजेला परतवून लावत नाही। ही हिजड्यांची फौज दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे काळे थोबडं खुपसत राहते। तर राजकीय हस्तक्षेप पोलीस स्टेशनांमधला बंद झाला पाहिजे। सत्ताधारी पण तसेच आणि हरामखोर विरोधक सुद्धा तसेच। 288 आमदारांना आम्हाला तुमची लाज वाटते। अरे विधानसभेतल्या 288 आमदारांना आम्हाला तुमची लाज वाटते।